ठाण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी रोज नवनवी माहिती समोर येते। ज्या पोर्श गाडीने दुचाकीला धडक दिली होती त्या गाडीत आधीच तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आता समोर आली। पोलिसांनी अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या गाडीच्या चालकाचा याबाबत जबाब नोंदवलाय। मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस अशी सूचना मुलाचे वडील विशाल अग्रवाल याने दिली होती, अशी माहिती अग्रवालकडे काम करणाऱ्या चालकाने पोलिसांना दिली। या प्रकरणातील परदेशी बनावटीची महागडी गाडी बंगळुरूतून खरेदी करण्यात आली होती। गाडीत तांत्रिक बिघाड असल्याचं अग्रवाल यांच्या निदर्शनास आलं होतं। तांत्रिक बिघाड दुरुस्त करून देण्याबाबत त्यांनी कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला होता। कंपनीने त्याची दखल न घेतल्याने याबाबत अग्रवालने दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रारही दाखल केली होती। तेथे दाखल असलेली तक्रार प्रलंबित आहे, त्यामुळे गाडीची नोंदणी करण्यात आलेली नाही असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून कोर्टात करण्यात आला होता। बचाव पक्षाच्या या युक्तिवादावर सरकारी वकिलांनीही आक्षेप घेतला। गाडीत जर तांत्रिक बिघाड होता तर गाडी मुलाला चालवण्यासाठी का दिली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। सध्या या प्रकरणात पोलीस अधिकचा तपास घेत आहेत। अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालसह पबचे 2 कर्मचारी पोलीस कोठडीत आहेत, तर अल्पवयीन मुलाची रवानगी सध्या बाल सुधारगृहात करण्यात आली आहे।